सगळे मला विचारतात, "वर्षा तुला चष्मा आत्ताच लागलाय का? कधी लागलाय? काय लागलाय?" तर मला चष्मा लागलेला शाळेत असल्यापासूनच मला चष्मा लागलेला, पण मी घालत नव्हते. कारण का मला जास्त सवय नव्हती आणि मला आवडत पण नव्हते चष्मा वगैरे जास्त. आणि माझा पहिला जो होता की नाही, तो असा गोल अशी फ्रेम असायची की नाही, त्या फ्रेममध्ये होता शाळेत असताना. त्यामुळे तो मला आवडत नव्हता आणि त्याच्यामुळे मी काय यूज पण करत नव्हते. आता जास्त डोकं वगैरे दुखायला लागलं, त्याच्यामुळे ह्यांनी म्हणले, "घाल वर्षा, परत काहीतरी जास्त प्रॉब्लेम व्हायचा. त्याच्यापेक्षा आत्तापासून सुरुवात कर घालायची." आणि ह्यांना पण चष्मा लागलाय म्हणलं बरं झालं. आपण दोघे चष्मीश. तर आम्ही आता आलोय गणेश मार्केटमध्ये. तर कशाला आलोय तर आम्हाला घ्यायची आहे जान्हवी तन्वीसाठी रेनकोट. आता पावसाळा चालू झालाय ना, आमचे रेनकोटच विसरलेले. सो म्हणलं आता रेनकोट वगैरे घेऊया. आता आलोय गणेश मार्केटमध्ये आणि इथं सगळंच भेटतं बघा. जेंट्स वेअर, लेडीज वेअर, देवी-देवताचं सामान सगळं आपलं देव्हाऱ्यातलं जे सगळं सामान असतं ना, ते सगळं सामान वगैरे इथं सगळं भेटून जातं. साड्या वगैरे, लहान मुलांचे कपडे, मुलींचे कपडे सगळे भेटून जातं. आम्ही रेनकोट वगैरे बघत होतो. आम्हाला 4-5 दुकानं फिरलो आम्ही, पण आम्हाला काही आवडलं नाही. मग एका दुकानात आम्हाला आवडले आणि ते छान पण होते. कपडा पण छान होता. 2-3 वर्ष टिकेल असा घ्यायचा होता आम्हाला आणि आम्हाला तसा भेटला पण. तो दोघींना एकच कलरचं भेटलं आणि दोघींच्या 2 घेतल्या पण आणि ते बॅगासुद्धा बरोबर भेटल्या आम्हाला. जान्हवीनं अडकवली आणि तनूची मग ह्यांनी अडकवली बॅग. मग आम्ही निघालो घरी. मला या चष्म्याची जास्त सवय नाहीये, त्याच्यामुळे सारखा खाली-खाली येत होता. तरीसुद्धा मी त्याला ॲडजस्ट करत होते सारखा हात लावून. ह्यांनी म्हणले, सारखा हात लावत जाऊ नकोस, नाहीतर ते खराब होऊन जाईल" म्हणले. कारण का मला एवढी सवय नाहीये ना. मग परत आम्हाला अजून एक काम करायचं होतं. सो आम्ही निघालो तिकडे, कारण का आम्हाला आणायची होती, अंडी आणायची होती. पण मी काय ते ट्रेस घरी विसरले. मग तसंच मग कॅरी बॅगमध्ये त्यांनी आम्हाला कॅरी बॅगमध्ये ती अंडी दिली आणि परत मग साईडला मग दोन्हीकडे 2 आपल्या रेनकोटच्या बॅगा लावल्या आणि मध्ये अंडी वगैरे ठेवली आणि परत आम्ही फरसान मार्टमध्ये गेलो. तिथं सुद्धा ह्या बापलेकींची थोडी किरकिर झाली. कारण का जान्हवीला वेगळाच खारी घ्यायची होती आणि ह्यांनी वेगळीच खारी टोस्ट वगैरे घेतले. परत मग जाऊन परत ह्यांना ते आणावंच लागलं, कारण का लेकीचा हट्ट त्यांना पुरवावाच लागला. कारण का जान्हवीनं काही हार मानली नाही. शेवटी बापालाच हार मानायला लागली आणि त्यांनी जाऊन आले. आणि इकडे सुद्धा एक आता नवीन मार्केट वगैरे झालंय. भाजी मार्केट झालेलं आहे. ते सुद्धा आता एक दिवस इथं भाजी वगैरे आणायला यावं लागेल, कारण का चांगल्या भाज्या दिसल्या मला आणि सगळे शेतकरी वगैरेच होते. आणि हे आहे आमचं छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेलमधलं. मग आलो घरी आले की पहिली ती अंडी पिशवीतनं काढून ट्रेमध्ये ठेवली. तर असा गेला आमचा आजचा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या Facebookला फॉलो